welcome. Today we continue with our next series of teenage programs. We at Aurangabad have a very enthusiastic Mission Pink Health team with our chairperson as Dr. Ujjwala Jhawar, our secretary as Dr. Mayura Kale. Today we have our eminent speaker Dr. Sachin Soni. I would like to thank Dr. Archana Patil Madam, Dr. Jyoti Ma'am, Dr. Surekha Kale and the entire core group for giving me this opportunity to serve as the Joint Secretary, Maharashtra State Mission Pink Health. Mission Pink Health is a flagship community health project of Indian Medical Association under the aegis of Healthy Nation Today and Tomorrow. Mission Pink Health, a comprehensive project where we include Anemia Free India, Adolescent Health, Save the Girl Child, Beti Bachao and Beti Padhao, and Aao Gaon Chale. As we all know that adolescent age group is a very charming and an age group full of dreams. There are so many incidences where during this age group a person can rise to their maximum, and as well they have pitfalls which can destroy their life. We at Indian Medical Association see to it that we generate the best generation for the future India. Thank you everyone for giving me this opportunity. Now I hand over the screen to Dr. Mayura Kale. नमस्कार, मी डॉक्टर मयुरा काळे. मिशन पिंक हेल्थच्या आजच्या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत औरंगाबादचे प्रख्यात नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजेच किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन सोनी आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आणि तुमचे हार्दिक स्वागत या कार्यक्रमामध्ये. सरांचा प्रचंड मोठा अनुभव आहे. मागच्या 12 ते 13 वर्षापासून सर नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून औरंगाबादमधल्या सर्व नामांकित हॉस्पिटलमध्ये जातात. सरांचा अत्यंत मोठा अनुभव AV फिस्च्युला म्हणजे ज्याला आपण 2 रक्तवाहिन्या हातावरच्या जोडतो आणि हिमोडायलिसिससाठी मार्ग तयार करतो यामध्ये आहे. या विषयामध्ये सरांना बरेच पारितोषिकं नॅशनल लेवलवर, राष्ट्रीय लेवलवर मिळालेली आहेत. सरांचं आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन प्रसिद्ध पण झालेलं आहे. तर आम्ही खूप फॉर्च्युनेट आहोत, आम्ही भाग्यशाली आहोत की सर आपण आज इथे आमच्यासाठी वेळ काढून आला. धन्यवाद. माझेही सौभाग्य की तुमच्या एका चांगल्या उपक्रमाला मला सहभाग करण्याचा चान्स भेटत आहे. कन्सेप्ट खूप इनोव्हेटिव्ह आहे आणि खरोखर जसं मॅडम आत्ता बोलल्या की हा जो एज पिरियड आहे हा एक डायनामिक एज पिरियड आहे. इट इज अ मेक ऑर ब्रेक एज पिरियड फॉर मेनी. तर हे सर्व जे काही जडणघडण चालू आहे त्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष न व्हावे आणि त्याच्यासाठी जी काही जनजागरण आपण जे करत आहे हे एकदम चांगलं काम आहे, चांगलं प्रकल्प आहे आणि मला खरोखर आनंद आहे की या प्रकल्पात मी सहभागी होत आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की किशोरवयीन मुलांमध्ये किडनीचे कोणते आजार आपल्याला आढळून येतात? आता आजाराकडे जाण्याच्या आधी एक थोडी पार्श्वभूमी मी सांगू इच्छितो की किडनीचे कार्य काय आहे, त्याच्यावरून आपल्याला त्याचे आजार समजण्यास मदत होईल. किडनीचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण करणं आणि शरीरातले जे काही अशुद्ध पदार्थ आहे ते युरिनद्वारे मूत्रद्वारे विसर्जित करणे हे सर्वात एक बेसिक फंक्शन किडनीचं आहे. याच्या व्यतिरिक्त शरीरातलं क्षाराचं बॅलन्स, संतुलन जे आहे सोडियमचं, पोटॅशियमचं किंवा इतर जे क्षार आहे, कॅल्शियम असो किंवा फॉस्फरस असो, ह्या क्षाराचं शरीरामध्ये संतुलन ठेवण्याचं एक महत्त्वाचं कार्य किडनी करते. त्याशिवाय ॲसिड बॅलन्स, आम्ल आणि आम्लारी याचं शरीरातलं संतुलन ठेवण्याचं सुद्धा महत्त्वाचं काम किडनी करतं. आपल्याला बहुतेक ही कल्पना नसावी सामान्य माणसाला की किडनीचं एक महत्त्वाचं कार्य आहे की शरीरात रक्ताचं प्रमाण व्यवस्थित ठेवणे, कारण की किडनीमधून इरिथ्रोपॉयटिन नावाचा एक घटक येतो. त्याच्याशिवाय हाडांची मजबूतीसुद्धा ठेवण्याचं काम किडनीमध्ये असतं, कारण की व्हिटॅमिन डीचा ॲक्टिव्ह फॉर्म किडनीमध्ये येतो.
तर आता हे जे काही आपण काम किडनीचे लक्षात घेतले आहे, याच्यावरून आपल्याला किडनी आजाराचे लक्षण लक्षात येतील. म्हणजे किडनी जर व्यवस्थित काम करत नसेल तर काय काय लक्षणे येऊ शकतात. समजा रक्तशुद्धीकरणाचं काम किंवा लघवी बनवण्याचं काम किडनीचं मंदावलं तर रुग्णांना चेहऱ्यावर, हातापायावर सूज येते. शरीरात अशुद्ध पदार्थ जर जमा झाले, जर ब्लड प्युरिफिकेशन व्यवस्थित नाही झालं तर सारखी मळमळ होणे, थकवा येणे, जेवण न जाणे, उलट्या होणे, हे सुद्धा एक किडनी आजाराचं लक्षण आहे. त्याशिवाय मी जसं बोललो की शरीरात क्षाराचं संतुलन ठेवणे हे किडनीचं काम आहे. तर जर ते असंतुलन झालं, जर समजा सोडियमचं संतुलन व्यवस्थित नसलं तर कमजोरी येणे, ग्लानी येणे, परत जेवण कमी होणे, उलट्या मळमळ होणे, सोडियम कमी होण्यामुळे होतं. पोटॅशियम जर शरीरात कमी झालं तर पेशंटला कमजोरी येते, म्हणजे दोन्ही पाय कमजोर होऊ शकतात, रुग्ण अधू होऊ शकतो. पोटॅशियम जर जास्त झालं तर सडनली हृदयविकार येऊ शकतात, हृदयाची गती कमी जास्त होऊ शकते. जसं मी बोललो की ॲसिड बेस बॅलन्स ठेवणं किडनीचं काम आहे. जर ॲसिड शरीरात वाढलं तर परत रुग्णाला दम लागणे किंवा सडनली हृदयविकार येणे, असे विविध प्रकारचे, म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की किडनीचं काम इतकं जास्त आहे की त्याच्यामुळे किडनी आजाराचे लक्षणंसुद्धा फार विविध आहेत. साधारणतः जर चेहऱ्यावर सूज किंवा हातापायावर सूज आली तर किडनी आजाराचं निदान लवकर होतं, कारण की हे लवकर निदर्शनास येतं आणि आपण लवकर डॉक्टरकडे जातो. पण बरेच किडनी आजार असे असतात की ज्याच्यात हातापायावर सूज येत नाही, आणि अशा आजारामध्ये बरेचदा केवळ कमजोरी येणे किंवा शरीरावर खाज येणे, दम लागणे, जेवण न जाणे, हे सुद्धा किडनी आजाराचं लक्षण असू शकतं. काही रुग्ण जसं मी बोललो आहे की हाडांची मजबूती ठेवणे हे किडनीचं काम आहे. जर किडनीचं कार्य मंदावलं तर बऱ्याच लोकांना रिकेट्स, जेवण व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे होतं, तर रिकेट्स सदृश्य लक्षणं रुग्णाला येतात. आम्ही काही रुग्ण असे बघितलेले आहे की ज्यांचे हातपाय वाकडे झाले, त्याची ऑर्थोपेडिक ट्रीटमेंटसुद्धा झाली रुग्णांची, पण किडनी आजार असू शकतो याच्याकडे लक्ष गेलं नाही आणि ते एकदम किडनी आजाराच्या शेवटच्या स्टेजला आमच्याकडे आले. तर इवन हाडाची कमजोरी असणे किंवा जर वारंवार तुमचं रक्त कमी होत असेल, हिमोग्लोबिन कमी होत असेल आणि आपल्याला त्याचं कारण सापडत नसेल, तर ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आणि डेफिनेटली आपल्या डॉक्टरांनी हा किडनी आजार आहे का याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर, अगदी छान सांगितलं सर. म्हणजे जसं सूज येणं, उलट्या मळमळ होणं, चक्कर येणं, विकनेस जाणवणं जनरलाइज, किंवा अंगावर खाज येणं, किंवा हाडांना काही त्रास वाटणं, म्हणजे कुठलंही लक्षण असू दे त्याला आपण बिलकुल दुर्लक्ष करू नये. या प्रत्येक वेळी रक्तातलं क्रिएटिनिन किंवा किडनी फंक्शन टेस्ट हे तपासले पाहिजे, हे आपण लक्षात ठेवूयात तुमच्या या सांगण्यावरून. तर हे कोणकोणते आजार असू शकतात साधारण या वयामध्ये? म्हणजे जसं आपण मोठ्यांमध्ये आजार वेगळे थोड्या प्रमाणात बघतो आणि किशोरवयीन मुलांमध्ये थोडे वेगळे आजार असतात, तर या आजारांची आपण नावं सांगू शकाल? येस. आता प्रत्येक जो किडनीचा आजार म्हणजे किडनी फेल असं नाही आहे. म्हणजे आपण त्याला ब्रॉडली 2 विभागात बघूया. एक तर ज्याच्यात किडनी फेल होते, म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी होते आणि शरीरात अशुद्ध पदार्थ जमा होतात, तो एक स्वरूपाचा आजार, त्याला किडनी फेल्युअर आपण म्हणतो. आणि हे किडनी फेल्युअर तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा कायमस्वरूपी असू शकतं. तात्पुरत्या स्वरूपाच्या किडनी फेल्युअरला आपण अक्यूट रिनल फेल्युअर किंवा अक्यूट किडनी इंजुरी असं म्हणतो. कायमस्वरूपीचे जे किडनी आजार असतात, आणि लक्षात घ्या लहान मुलांना सुद्धा कायमस्वरूपी किडनी आजार होऊ शकतात. म्हणजे असं नाही की वय कमी आहे म्हणून किडनी आजार कायमस्वरूपी होऊ शकत नाही. त्याला आपण क्रोनिक किडनी डिसीज किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर असं म्हणू शकतो. तर हे झाले किडनी फेल्युअर संबंधित आजार. त्याच्या व्यतिरिक्त एक जो सगळ्यात जास्त आजार आपल्याला बघायला भेटतो किशोरवयीन मुला किंवा मुलीमध्ये, तो म्हणजे आहे नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा आजार. नेफ्रॉटिक सिंड्रोम म्हणजे युरिनमधून लघवीमधून प्रोटीनचं प्रमाण जास्त जाणं. जर आपण एक साधारण असा विचार केला की किडनी एक का गाळणीसारखं काम करते. म्हणजे आपण जेव्हा चहा गाळतो तेव्हा पत्तीवर राहते आणि चहा खाली जातो. जर आपल्या गाळणीचे होल मोठे झाले तर असं होईल की चहासोबत पत्तीसुद्धा जाईल,
तसंच काही नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये होतं. हे किडनी जे एक देवाने आपल्याला दिलेलं अप्रतिम फिल्टर आहे, त्या फिल्टरमधले होल जर मोठे झाले तर लघवीसोबत ते होल मोठे झाल्यामुळे प्रोटीनसुद्धा लिकेज होतं. म्हणजे नॉर्मली जे लिकेज व्हायला नाही पाहिजे, नॉर्मली जी पत्ती चहासोबत जायला नाही पाहिजे, ती पत्तीला आपण समजा प्रोटीन समजूया किंवा इतर शरीरातले आवश्यक घटक हे लघवीमधून लिकेज होतात. परिणामी असं होतं की शरीरातलं प्रोटीन कमी व्हायला लागतं आणि एकदा जर शरीरातलं प्रोटीन कमी व्हायला लागलं तर चेहऱ्यावर हातापायावर सूज येते. हा एक नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा आजार आहे. त्याचंच एक थोडंसं व्हेरिएशन म्हणून एक नेफ्रायटिक सिंड्रोम नावाचा आजार असतो, ज्याच्यामध्ये लघवीमधून रक्त जाऊ शकतं किंवा लाल रंगाची लघवी होऊ शकते. तो एक नेफ्रायटिक सिंड्रोम आहे. त्याच्या व्यतिरिक्त किशोरवयीन मुलामुलींना लघवीचे इन्फेक्शन होऊ शकतात. त्याला आपण टर्म जर वापरली तर त्याला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन खास करून मुलांमध्ये सामान्यतः होत नसतात. जर मुलांमध्ये लघवीचे इन्फेक्शन येत असेल तर त्याला काहीतरी कारण असतं. आता हे कारण लघवीच्या म्हणजे युरेटर नावाचं एक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये ब्लॉक असू शकतो, ज्याला आपण PUJ ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, किंवा स्टोनमुळे त्याच्यात ब्लॉक येऊ शकतो, किंवा व्हसायको युरेट्रिक रिफ्लक्स नावाचा एक आजार आहे, ज्याच्यामध्ये लघवी उलट दिशेने प्रवास करते ज्या दिशेने तिला जायला नाही पाहिजे, किंवा PUV म्हणजे पोस्टेरियर युरेथ्रल व्हॉल्व नावाचा मुलांमध्ये आजार असतो, ज्यामध्ये लघवीच्या फ्लोला लघवी बराबर पास होत नाही आणि ज्याच्यामध्ये लघवीचे इन्फेक्शन येतात. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही आजार आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की ॲसिड आणि ॲसिड बेस बॅलन्स हे किडनीचं काम आहे. तर एक रिनल ट्युब्युलर ॲसिडोसिस नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये शरीरात ॲसिड जमा होतं आणि पोटॅशियम नावाचा घटक कमी होतो आणि त्यामध्ये दम लागणे किंवा हातापायाला कमजोरी येणे हे असं लक्षण येतं. याच्यात किडनी फेल्युअर नसतं. असे म्हणजे आणि काही हेरिडिटरी आजार आहेत, खास करून सिस्टिक किडनी डिसीज नावाचा आजार असतो किंवा अल्पोर्ट सिंड्रोम नावाचा आजार असतो. असे असंख्य आजार आहेत, पण कॉमन जे आहेत ते म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम, काही लोकांना किडनी स्टोन, युरिन इन्फेक्शन, किडनी फेल्युअर हे आपण कॉमन आजारामध्ये घेऊ शकतो. म्हणजे सर, इतक्या प्रकारचे आजार ऐकून मला असं वाटायला लागलं की म्हणजे कुणाला छोटासा पण त्रास झाला तर असं होऊ नये की लोकांच्या लक्षात येऊ नये. तर साधारण कुठलाही छोटा का असं त्रास असे ना तर त्यावेळेला अशा काय तपासण्या करायला हव्यात आपण की ज्यातून हे आपल्या हातून सुटू नये किंवा मिस होऊ नये डायग्नोसिस. कारण जसं तुम्ही किंवा मॅडम मगाशी म्हणाल्या की हा जो एज ग्रुप आहे किंवा ह्या किशोरवयीन मुलं हे अत्यंत व्हल्नरेबल ग्रुप असं म्हणता येईल आपल्याला. आणि यांच्यामध्ये सगळेच अर्थातच आई वडिलांचे इमोशन्स, फॅमिलीचे सगळ्यांच्या त्यात भावना पूर्ण गुंतलेल्या असतात आणि कुणालाही लहान मुलांना त्रास होताना पाहायला जाणार नाही. आणि त्यावेळेला आपण योग्य वेळेला उपचार केले तर त्यांचं पूर्ण आयुष्य चांगलं होऊ शकतं. तर या मुलांमध्ये काहीही मिस होऊ नये किंवा डायग्नोसिस व्यवस्थित व्हावं याकरता आपण काय तपासण्या करायला हव्या? बरेचदा किडनीचा आजार म्हटला तर साधारणतः लोक घाबरून जातात. पण एक सगळ्यात महत्त्वाचं असं सांगू इच्छितो की किडनीच्या ज्या तपासण्या असतात बेसिक तपासण्या आहेत आणि त्या फार खर्चिक नाही आहेत. 3 महत्त्वाच्या तपासण्या आहेत: युरिन रुटीन एक्झामिनेशन, सिरम क्रिएटिनिन टेस्ट आणि सोनोग्राफी USG ॲब्डॉमेन. ह्या 3 जर रिपोर्ट नॉर्मल असेल तर असं तुम्ही समजा की जवळपास 90% आपण असं गॅरंटीने सांगू शकतो की आपल्याला कोणताही किडनी आजार नाही. मी जे एक सांगितलं की RTA नावाचा जो प्रकार आहे तो या टेस्टमध्ये होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला सोडियम, पोटॅशियम आणि ABG नावाची तपासणी करावी लागते. पण त्याच्या व्यतिरिक्त इतर जे कोणतेही आजार आहे म्हणजे स्ट्रक्चरल किडनी डिसीज असो, जसं मी त्यांना सांगितलं की सिस्ट असतात किंवा व्हसायको युरेट्रिक रिफ्लक्स आहे किंवा PUJ ऑब्स्ट्रक्शन आहे किंवा किडनी स्टोन आहे किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे किंवा किडनी फेल्युअर आहे, अशा तुम्ही कोणताही जरी आजार घेतला तर या 3 बेसिक टेस्ट जर आपण केल्या तर हा आजार किडनीचा आजार मिस होत नाही. आणि ह्या सर्व तपासण्या खूप इझिली अवेलेबल आहे आणि त्या खर्चिकसुद्धा नाही. नाही तर दुसरी एक सगळ्यात भीती असते की आपल्याला या सगळ्या गोष्टींसाठी खूप खर्च लागेल का. तर युरिन रुटीन साधारणतः एक 70-80 रुपये लागतात. क्रिएटिनिनची टेस्ट 150 ते 200 रुपये लागते. आणि असंही नाही की प्रत्येकाच्या आपण ब्लँकेट इन्व्हेस्टिगेशन करायचे आहे. जर आपण आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात असलो, आपण बरेच आजार अंगावर काढून घेतो. एक आमचा असा अनुभव आहे
मी जसं सांगितलं की किडनी आजाराचं एक महत्त्वाचं लक्षण जेवण कमी होणे आणि सारखी मळमळ होणे आहे. जर रुग्णाला सूज नसली तर हे या सिम्पटमकडे दुर्लक्ष होतं. आपण असा विचार करतो की ॲसिडिटीमुळे आहे किंवा गोळ्या खाल्यामुळे याला त्रास होत आहे किंवा जी जेवणाची पद्धतच बरोबर नाही आहे आणि असे इतर कारणं आपण लक्षात घेतो आणि ही साधी तपासणी करत नाही. तर मॅडमने जो विचारलेला आहे की जे खूप सोप्या आणि स्वस्त तपासण्या म्हणजे युरिन रुटीन एक्झामिनेशन आणि सिरम क्रिएटिनिन टेस्ट आहे आणि त्याच्या पुढची तपासणी USG ॲबडॉमेन आहे आणि त्याच्यात जर काही आढळलं तर निश्चितच मग त्याच्या पुढे भरपूर तपासण्या असतात आणि ते डॉक्टर आपल्याला व्यवस्थित गाईड करू शकतात, मार्गदर्शन त्याच्याबद्दल करू शकतात. बरोबर आहे सर. म्हणजे अगदी तुम्ही इतकं छान सांगितलं की या अगदी साध्या तपासण्या आहेत आणि आपण खूप कमी पैशात सोनोग्राफी, युरिन आणि किडनीच्या तपासण्या करू शकतो. तर या सर्वांनी थोडा पण त्रास असेल लहान मुलांना तर करायला हव्यात. यानंतरचं असं बऱ्याचदा होतं सर, आपण बघतो की आपण किडनी बायोप्सी सजेस्ट करतो बऱ्याचदा. किडनी बायोप्सीची गरज असते आणि लोकांच्या मनात इतकी भीती बसलेली असते की बायोप्सी म्हणजे काहीतरी मोठी गोष्ट आहे. बऱ्याचदा आपल्याला समजतं किंवा काही जणांना, शिकलेल्या लोकांना समजतं की बायोप्सी म्हणजे छोटीशी गोष्ट असते आणि ती बघितलं तर आपल्याला बरेचसे निदान खूप सोपे होतात. तर अशी ही बायोप्सी आपल्या किशोरवयीन मुलांच्या ग्रुपमध्ये कधी करावी लागते? फार महत्त्वाचा मुद्दा आणि फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा किडनी बायोप्सी संबंधित. किशोरवयीन मुलामध्ये किंवा अडल्टमध्ये आमच्या प्रॅक्टिसमध्ये जास्त भाग अडल्ट प्रॅक्टिसचा आहे आणि आम्ही असं लक्षात घेतो की जेव्हा बायोप्सीचा शब्द काढला आपण तर रुग्णांना वाटतं की कॅन्सरच आहे, कॅन्सरचं निदान करण्यासाठी बायोप्सी करण्यात येत आहे. याउलट सांगू इच्छितो की किडनी बायोप्सी फारच क्वचित कॅन्सरसाठी करण्यात येते. म्हणजे कॅन्सर हेच डाऊट नसतो त्या परिस्थितीमध्ये, इतर आजार असतात. किडनीचे मी जसं तुम्हाला सांगितलं की किडनीचे जसे असंख्य सिम्पटम आहेत तसेच किडनीचे असंख्य प्रकारचे आजार आहेत आणि त्या आजारापैकी काही आजाराचे स्वरूप असे आहे की जे किडनी बायोप्सीवरच डायग्नोज करतात. ज्या एक मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला ग्लोमेरुलोनेफ्रायटिस असं म्हणतो आपण. मी जसं ऑलरेडी बोललो, एक नेफ्रॉटिक सिंड्रोम एक नावाचा एक ग्रुप आहे. म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम हा केवळ एक आजार नाही सांगत आपल्याला, याच्या पाठीमागे जवळपास 70 ते 80 प्रकारचे विविध आजार असू शकतात आणि साधारणतः वयाच्या 11व्या वर्षापर्यंत आपण किडनीची बायोप्सी करत नाही नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये. त्यांना आपण डायरेक्टली उपचार करतो. पण 11 वर्षाच्या पुढे जर पहिल्यांदा कोणाला नेफ्रॉटिक सिंड्रोम डिटेक्ट होत असेल तर त्या सर्व लोकांना किडनी बायोप्सी करणं गरजेचं असतं. कारण की आजाराचं योग्य निदान केलं तर आजाराच्या उपचाराची दिशा ठरू शकते. अशा परिस्थितीमध्ये अंदाजे उपचार करणं हे चुकीचं आणि पेशंटसाठी निरर्थक ठरू शकतं. त्याशिवाय नेफ्रायटिक सिंड्रोम म्हणजे त्याचंच एक थोडंसं व्हेरिएशन आहे. तो सुद्धा एक आजाराचा एक ब्रॉड टर्म आहे. त्याच्यामागे सुद्धा बरेच वेगळे आजार असतात. तशा प्रकारचं जर प्रेझेंटेशन असेल, खास करून लघवीमध्ये लालपणा असेल, त्यांचं BP जर वाढलेलं असेल आणि त्याच्यासोबत लघवीमध्ये थोडंफार प्रोटीन जर जात असेल तर किडनी बायोप्सी करण्याची गरज पडते. काही किडनी फेल्युअर जे तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि काही ज्या आजारांचे नाव जसे हिमोलिटिक युरेमिक सिंड्रोम आहे, अक्यूट इंटस्टिशियल नेफ्रायटिस आहे, अशा प्रकारचे काही आजार आहेत ज्यांचे निदान किडनी बायोप्सीद्वारे होते. थँक्यू सर. तुम्ही म्हणजे बायोप्सीबद्दलचा पहिला गैरसमज की कॅन्सर असू शकतो हे काढून टाकला. कारण त्या भीतीने बऱ्याचदा लोक मागे हटतात किंवा विचार करतात की काय करायला पाहिजे आणि महत्त्वाची ट्रीटमेंट करणं अवघड होतं. तर मला असं वाटतं सगळेजण यातून समजून घेतील की बायोप्सीला घाबरायची गरज नाही आणि आपण निश्चितच लहान मुलांची बायोप्सी करू शकतो. सर, आत्ता आपल्या डिस्कशनमध्ये आपण बऱ्याच आजाराचे वेगवेगळे प्रकार सांगितले की नेफ्रॉटिक सिंड्रोम, नेफ्रायटिक सिंड्रोम, PUV म्हणजे पोस्टीरियर युरेथ्रल वॉल किंवा सायकोयुरेट्रिक रिफ्लक्स. तर हे बरेचसे, किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असतं मुलांमध्ये असेल तर काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी म्हणजे तिथे काही त्या मार्गामध्ये काही अडथळे असू शकतात जसं आपण सांगितलं. तर यामधल्या कोणत्या आजारा ह्या ऑपरेशन केल्यावर परमनंटली बरे होतात आणि कोणत्या आजारांना आपल्याला औषधी द्यावी लागते? आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की किडनी आजाराची औषधी लोक घाबरून जातात की खूप दिवस घ्यावी लागेल. पण असं बऱ्याचदा असतं की कमी दिवस पण आपण औषधी घेतली तरी आजार हा बरा होऊ शकतो. तर यातले कोणत्या आजारांना आपल्याला ऑपरेशन लागेल, कोणते आजार कमी दिवस गोळ्या औषधं लागतील आणि कोणत्या आजारांना जास्त दिवस लागतील? एकदम मुद्देसूद प्रश्न विचारला आहे आपण.
आणि मी त्याचं मुद्देसूद उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आता मॅडमनी विचारलेलं आहे की कोणत्या आजारांना शस्त्रक्रिया, कोणत्या आजारांना मेडिसिन आणि मेडिसिनपैकी शॉर्ट ट्रीटमेंट आणि लॉंग ट्रीटमेंट. एक रफली असं समजून घ्या की ज्या आजारांसाठी किडनी बायोप्सी लागत आहे ते सगळे मेडिकल डिसीजेस आहेत आणि त्यांना मेडिकल मॅनेजमेंट लागणार, मेडिसिन लागणार. त्याच्यापैकी काही जे अक्यूट रिनल फेल्युअर स्वरूपाचे जे काही आजार आहेत त्यांना शॉर्ट ट्रीटमेंट लागते आणि ती ट्रीटमेंट 15 दिवस 20 दिवस इतकी शॉर्ट असू शकते. त्याशिवाय युरिन इन्फेक्शन जे आहे, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, त्यांनासुद्धा शॉर्ट ट्रीटमेंट लागणार. त्यांना काही कायमस्वरूपी उपचार लागणार नाही आणि ते पूर्णपणे बरे होणार. याच्याशिवाय असे काही आजार आहे जसे नेफ्रॉटिक सिंड्रोम आहे, यांना बरेचदा रुग्णांना लॉंग ट्रीटमेंट लागते. कमीत कमी 3.5 ते 4 महिन्याची ट्रीटमेंट लागते. काही रुग्णांना हा आजार वारंवार होण्याची सुद्धा भीती असते की म्हणजे जेव्हा आपण उपचार देतो त्यावेळी रुग्ण ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करतो आणि जसंच ट्रीटमेंट कमी झाली किंवा मेडिसिनचा पॉवर कमी झाला तर रुग्णाला परत तो आजार येऊ शकतो. तर नेफ्रॉटिक सिंड्रोम असा जो आजार आहे त्याला कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा उपचार लागतो. काही लोकांना 7-7, 8-8 वर्षसुद्धा उपचार घ्यावे लागतात. क्रोनिक किडनी डिसीज किंवा क्रोनिक रिनल फेल्युअर हा जो स्वरूपाचा आजार आहे, अशा रुग्णांनाही लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. काही आजार असे आहेत ज्यांना ऑपरेशननी फायदा होतो आणि ऑपरेशनने ते पूर्णपणे क्युअर होऊ शकतात. त्याच्यामध्ये किडनी स्टोन डिसीज आहे किंवा PUJ ऑब्स्ट्रक्शन आहे, त्याला पायलोप्लास्टी नावाचा शस्त्रक्रिया लागते. वसायको युरेट्रिक रिफ्लक्स आहे, याच्यामध्ये मेडिसिन आणि सर्जरी या दोन्ही गोष्टीची गरज पडू शकते. पण त्यांची सर्जरी झाली तरी त्यांना काही काळ तरी मेडिसिन घ्यावे लागतात. PUV हा क्लिअर होण्यासारखा आजार आहे शस्त्रक्रियेद्वारे आणि त्याला काही लॉंग टर्म ट्रीटमेंट लागत नाही. याशिवाय उपचाराचं जर म्हटलं तर किडनी, जसं मी बोललेलं आहे की किडनी फेल्युअर आहे, तर किडनी फेल्युअर जर हे कायमस्वरूपी असलं, तात्पुरत्या स्वरूप असलं तर तात्पुरत्या स्वरूपात त्यांना डायलिसिस लागू शकतं. कायमस्वरूपी असलं तर कायमस्वरूपी डायलिसिस लागू शकतं. थँक्यू सर. ॲक्च्युली आता तुम्ही जो शेवटचं वाक्य उच्चारलं डायलिसिस, म्हणजे लोक असं एक घाबरलेले असतात जेव्हा डायलिसिस म्हणलं तर. आणि आत्ता तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं की अक्यूट किडनी फेल्युअर किंवा अक्यूट किडनी इंजुरी जेव्हा होते लोकांना त्यावेळेला हे थोड्या दिवसांसाठी लागणारं डायलिसिस असतं आणि त्यावेळेला बऱ्याचदा आपण बघतो की लोक थोडंसं हेजिटेट करतात की डायलिसिस लागेल का, कारण त्यांनी जे पूर्वानुभव असतात किंवा दुसऱ्यांचं काहीतरी बोललेलं ऐकलेलं असतं आणि त्यावर त्यांच्या मनात हे सगळे रिॲक्शन्स चाललेले असतात. तर हे जे हिमोडायलिसिस आहे हे नेहमीसाठी कधी लागू शकतं आणि शॉर्ट ड्युरेशनसाठी म्हणजे कमी काळासाठी कधी लागतं आणि लोकांची भीती कमी होईल असं काहीतरी हिमोडायलिसिसबद्दल तुम्ही सांगा, कारण तुमचा खूप चांगला अनुभव आहे याच्यातला. मी स्वतः जवळून खूपदा पाहिलेलं आहे आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सर जेव्हा हिमोडायलिसिसला एखादा पेशंट घेतात तर ते एकदम मन लावून त्यामध्ये हिमोडायलिसिसचं कसं व्हायला पाहिजे आणि रुग्णाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल असा सरांचा ॲप्रोच असतो. तर मला असं नाही वाटत की अजून कोणी याला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, तर सर प्लीज सांगा. आपल्यापैकी प्रत्येक डॉक्टर, तुम्ही, मॅडम, सर्वजण आपल्या पेशंटसाठीच काम करत असतात. रुग्ण चांगले व्हावे ही सगळ्यांची इच्छा असते. मॅडमने एकदम शोधून सगळे मुद्दे आणलेले आहेत. डायलिसिसबद्दल खूप गैरसमज आहे, म्हणजे लहान मुलाबद्दल काय, इव्हन अडल्टमध्ये सुद्धा, वयस्कर लोकांमध्ये सुद्धा. एक सगळ्यात मोठा गैरसमज असा आहे की याची सवय लागेल. तर मी इथे हे सांगू इच्छितो की डायलिसिस केल्यामुळे डायलिसिसची गरज पडत नसते, म्हणजे त्याची काही सवय लागत नसते. डायलिसिसची रिक्वायरमेंट म्हणजे ही जी गरज आहे ही आजाराच्या स्वरूपावर आहे. अक्यूट किडनी डिसीज किंवा अक्यूट रिनल फेल्युअर, अक्यूट किडनी इंजुरी अशा वेगळ्या टर्म त्याच्यासाठी वापरण्यात येतात. अक्यूट म्हणजे तात्पुरता स्वरूपाचा जर तुमचा आजार असेल तर हे डायलिसिससुद्धा जे लागणार आहे ते तात्पुरतं असतं. आता तात्पुरत्याचा अर्थ काय, तर हा जो उपचार आहे अंदाजे 2 ते 3 आठवडे चालू शकतो आणि त्याच्यानंतर ही किडनी पूर्णपणे क्लिअर होते. म्हणजे भविष्यात काही किडनीचा आजार उरत नाही किंवा भविष्यात म्हणजे किडनीचा आजारच उरत नाही तर डायलिसिसचा काही प्रश्नच नाही. आता त्या उलट एक दुसरी परिस्थिती आहे की क्रोनिक किडनी डिसीज, म्हणजे बरेचदा क्रोनिक किडनी डिसीज काही
अचानक जन्माला येत नाही. क्रोनिकचा अर्थ की हा आजार दीर्घकालीन आजार आहे, त्याच्याकडे लक्ष गेलं नाही किंवा लक्ष गेलेलं होतं पण त्याला उपचाराला प्रतिसाद भेटला नाही आणि हळूहळू तो आजार या लेव्हलला वाढत गेला की रुग्णाला डायलिसिसची गरज पडत आहे. जे डायलिसिसची अजून एक प्रश्न जो कायम लोक विचारतात, खास करून जेव्हा डायलिसिस लागलं, की हा आजार एका किडनीचा आहे की 2 किडनीचा आहे. परत मी इथे सांगू इच्छितो, कोणताही रुग्ण म्हणजे त्याला जर अक्यूट असो किंवा क्रोनिक असो, जर त्याला डायलिसिसची गरज असेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन्ही किडनीची कार्यक्षमता 10% कमी झालेली आहे. म्हणजे हा खूप सिग्निफिकंट प्रॉब्लेम आहे. जर किडनीची कार्यक्षमता 20% जरी उरलेली असेल तर आपल्याला डॉक्टर डायलिसिस सांगणार नाही. डायलिसिसची जर गरज पडत असेल तर दोन्ही किडनीची कार्यक्षमता 10% कमी आहे. किंवा जर काही लोक एका किडनीने जन्माला येतात तर त्या जी काही उरलेली किडनी आहे त्याची कार्यक्षमता 10% कमी आहे. जर आपली एक किडनी चांगली असेल तर आपल्याला कधीही डायलिसिस लागत नाही. आपण आपल्यापैकी खूप जणांनी ऐकलं असेल की बरेच जण एका किडनीने जन्म येतात किंवा काही जण आपल्या नातेवाईकांसाठी किडनी डोनेट करतात आणि स्वतः एका किडनीवर राहतात. तर या कोणालाही डायलिसिस लागत नाही. किंवा एका किडनीवर ज्याचा आपण ट्रान्सप्लांट करतो त्याचासुद्धा डायलिसिस बंद होतं, तो चांगला होतो. याचा अर्थ एक किडनी जर चांगली आहे तर डायलिसिसची गरज नाही. आणि डायलिसिसची जर गरज लागली तर हा दोन्ही किडनीचा आजार आहे आणि दोन्ही किडनीची कार्यक्षमता 10% कमी आहे. जर उपचारांनी जर ही किडनीची कार्यक्षमता 10% वर गेली, इव्हन क्रोनिक पेशंटमध्ये सुद्धा जर किडनीची कार्यक्षमता 20-25% जरी आली तरी त्यांचं डायलिसिस बंद होऊ शकतं. आणि अक्यूटमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, हा आजार पूर्णपणे बरा होण्यासारखा असतो, 100% चांगला होण्यासारखा असतो. फक्त त्याच्यासाठी आपल्याला काही कालावधी लागतो. काही परिस्थितीमध्ये असं आम्ही उद्भवतो की रुग्णांना किंवा नातेवाईकांना असं वाटतं, अरे 2 डायलिसिस झाले, 3 डायलिसिस झाले, का नाही होत आहे, का फरक पडत नाही आहे. तर जशी प्रत्येक अवयवाची एक जखम भरण्याची वेळ असते. समजा आपल्या हाताला फ्रॅक्चर झालं तर त्याला 3 आठवडे लागतात, पायाला फ्रॅक्चर झालं तर त्याला 6 आठवडे लागतात. तशाच प्रकारे किडनीची सुद्धा जखम भरण्याची काही वेळ असते. कमीत कमी 7 ते 7 दिवस लागतात, जास्तीत जास्त 3 ते 4 आठवडे लागतात. तर हा एक कालावधी असतो. काही लोक खूप लवकर सुधारतात, काही लोक 2-3 आठवड्यांनी सुधारतात. तर आपण तो धीर ठेवायला पाहिजे. जर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की तुमचा आजार तात्पुरत्या स्वरूपाचा आहे तर आपण जर योग्य उपचार घेतला तर रुग्णांना फायदा होतो आणि किडनी पूर्णपणे बरी होऊ शकते. दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की डायलिसिस जेव्हा रुग्णाला लागतं तेव्हा दोन्ही किडनीची कार्यक्षमता 10% कमी असते आणि किडनीचे इतके विविध कार्य आहेत जे आपण सुरुवातीला बोललेलो आहे, त्या सर्व कार्य कमी पडतात आणि रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो. तर ही एक बरीच विचित्र परिस्थिती आमच्यासमोर येत असते की रुग्ण हा पुढचा विचार करत असतो की त्याला डायलिसिस लागेल का, डायलिसिस सवय लागेल का. ज्यावेळी रुग्णाच्या ॲक्च्युअल जीवाला धोका असतो त्यावेळी आम्हाला तुम्हाला रुग्णाला किंवा नातेवाईकांना सांगावं लागतं की आधी तुम्ही रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर ही पुढची गोष्ट आहे की रुग्ण डायलिसिसच्या बाहेर येईल की नाही. किंवा तर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आपण अशा प्रकारचे चुकीच्या धारणेमुळे कोणतेही धोके पत्करायला नाही पाहिजे. आणि इथे हे सुद्धा सांगू इच्छितो की डायलिसिससुद्धा 2 प्रकारचे असतात. एक असतं हिमोडायलिसिस आणि एक असतं पोटाचं म्हणजे पेरिटोनियल डायलिसिस. सर, तुम्ही हे खूप छान सांगितलं की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये फार विचार करू नये, कारण रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ते गरजेचं असतं. यातून अजून एक गोष्ट तुम्ही महत्त्वाची सांगितली की लोक जे विचारतात की 2 किडनी का 1 किडनी, म्हणजे डायलिसिस लागतं आहे म्हणजे दोन्ही किडनींना काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही हे सांगितली की दरवेळेला डायलिसिस लागेलच लाँग टर्मसाठी, खूप दिवसांसाठी असं नाही. त्यामुळे त्यावेळेला आपण ट्रीटमेंट देऊन पाहणं गरजेचं असतं. आणि जसं तुम्ही हे पण एक सांगितलं की बाकीच्या अवयवांना जसं भरून यायला वेळ लागतो तसंच किडनीलाही इवन अक्यूट असेल, शॉर्ट ड्युरेशनचं जरी असेल तरी भरून यायला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ आपल्याला द्यावा लागतो सगळ्यांनाच. तर आता हे झालं आपण शॉर्ट ड्युरेशनचं पण बोललो. आता लाँग ड्युरेशन म्हणजे जेव्हा खूप दिवस डायलिसिस लागतं पेशंटना, विशेषतः किशोरवयीन मुलांना जेव्हा खूप दिवस डायलिसिस लागायची शक्यता असते त्यावेळेला बऱ्याचदा आपण किडनी बदलण्याचा किंवा ट्रान्सप्लांटचा ऑप्शन देतो.
तर आता सध्या आपण काय फॉलो करतो, म्हणजे सध्या आपण किशोरवयीन मुलांमध्ये ट्रान्सप्लांट कधी करू शकतो, त्यासाठी आपण काय काळजी घेतो, आणि आधी म्हणा किंवा दरम्यान म्हणा आणि नंतर म्हणा, ही काय काळजी घेतली म्हणजे ते ट्रान्सप्लांट एक सक्सेसफुल यशस्वी ट्रान्सप्लांट होऊ शकेल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि याचंही मी एक सिस्टमॅटिक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. जसं मॅडम बोलल्या की कायमस्वरूपी जर किडनी आजार असेल किंवा त्याला जर डायलिसिसची गरज असेल तर डायलिसिस ही एक रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया आहे आणि त्याच्याने किडनी सुधारत नसते. हा सुद्धा एक काही लोकांच्या डोक्यात गैरसमज असतो की डायलिसिसनी किडनी सुधारते. डायलिसिसनी कधीही किडनी सुधारत नाही. डायलिसिस फक्त एक मशीन जे किडनीचं सबस्टिट्यूट म्हणून काम करतं. तर डायलिसिसनी फक्त किडनीचे अशुद्ध पदार्थ जमा होण्याचे आणि शरीरात पाणी म्हणजे लघवी बाहेर करण्याचे कार्य डायलिसिसमुळे आपण क्लिअर करू शकतो. पण किडनीचे जे इतर कार्य आहेत, जे इतर फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत, ते डायलिसिसने आपण रिप्लेस करू शकत नाही. आणि डायलिसिसवर सर्वायवल म्हणजे डायलिसिसवर रुग्ण जास्त काळ फार प्रदीर्घ काळ टिकू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तरुण लोकांमध्ये आपण प्रत्यारोपणाचा स्ट्रॉंगली सल्ला देतो, कारण की त्यांच्यासमोर उभं आयुष्य असतं. तर प्रत्यारोपणाचा फायदा असा आहे की एक किडनी आपण जी टाकतो ती एक किडनी पूर्ण शरीराचं लोड घेऊ शकतं, पूर्ण कार्य एका किडनीवर जाऊ शकतं आणि शरीराचे सर्व फंक्शन, ब्लड प्युरिफिकेशन असो किंवा लघवी करण्याचे असो किंवा ॲसिड बेस बॅलन्स असो किंवा रक्त बनवण्याचे कार्य आहे किंवा हाडांना मजबूती देण्याचे कार्य आहे, सगळे कार्य ती नवीन किडनी रुग्णांना देऊ शकते आणि अत्यंत चांगले परिणाम आपल्याला बघायला भेटतात. मी माझ्या अनुभवात 6 ते 7 वर्षाच्या मुलीच्यापासून प्रत्यारोपण केलेले आहेत आणि असे कित्येक, म्हणजे बिलकुल असे समजू नका की लहान आहे म्हणून त्यांना कायमस्वरूपी किडनी आजार नसेल. आम्ही बरेच रुग्ण बघत असतो. आमच्या प्रॅक्टिसच्या जवळपास एक 5 ते 10% रुग्ण तरी असे असतात की जे या किशोरवयीन वयामध्ये मोडतात आणि ज्यांना प्रत्यारोपणाची गरज असते. प्रत्यारोपण कसे होऊ शकते तर त्याच्यासाठी आपल्याला फॅमिलीमधला म्हणजे ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ॲक्ट भारतीय लॉमध्ये हा एक होटा नावाचा कायदा आहे. त्या कायद्यानुसार फॅमिली रिलेटिव्ज आयडेंटिफाईड आहे. रिलेटिव्जमध्ये आजी आजोबा नाना नानी आई वडील हे रुग्णासाठी आपली एक किडनी डोनेट करू शकतात आणि त्या एका किडनीवर त्यांचं मी सांगितलेलंच आहे की एका किडनीवर त्यांचं जीवन सामान्य राहू शकतं. बरेचदा लोक हा प्रश्न विचारतात की देणारा दाता तर 70 वर्षाचा आहे आणि हा घेणारा 12 वर्षाचा आहे, हे चालेल का? नक्की चालते, त्याच्यात काही अडचण नाही आहे. किडनीच्या साईजचा किंवा त्यांच्या कार्यक्षमतेचा यांच्यावर काही दुष्परिणाम होत नाही आणि हे एक रुग्णासाठी फायद्याचंच ठरतं. प्रत्यारोपण झाल्यानंतर मॅडमनी हा सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे की त्यांची काय काळजी घ्यायची असते. प्रत्यारोपणानंतर काही मेडिसिन असतात, जरी नातेवाईकाची असले तरी आपल्या शरीरासाठी ही जी किडनी प्रत्यारोपित करण्यात येते ही दुसरी असते, म्हणजे फॉरेन किडनी असते आणि शरीराची एक अशी पद्धत आहे की जे काही आपल्या शरीरात येतं त्याला नकार देण्याची पद्धत असते, रिजेक्ट म्हणतो आपण. हे रिजेक्शन शरीरात घडू शकतं. तर हे रिजेक्शन नाही घडावं म्हणजे आपल्या शरीराने या नवीन अवयवाला आपलं समजावं, याच्यासाठी काही मेडिसिन द्यावे लागतात, काही औषधं द्यावं लागतात आणि ही औषधे जवळपास जीवनभर द्यावी लागतात जोपर्यंत आपल्याला ते किडनीचं काम टिकवायचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे कोरोना पॅन्डेमिकमुळे आता आम्हाला सगळ्यांना समजावणं सोपं झालं की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. करोनामध्ये आपण जी काळजी घेतो तीच काळजी त्या प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना घ्यायची आहे. याच्यासाठी की मी जसं बोललो की आपण जे किडनी रिजेक्ट नाही व्हावी, किडनीला आपलंसं करण्यासाठी आपण जे काही मेडिसिन देतो
त्या मेडिसिनचा दुष्परिणाम म्हणजे या रुग्णांना कोणतंही इन्फेक्शन लवकर होऊ शकतं, कोणताही जंतुसंसर्ग लवकर होऊ शकतो किंवा जंतुसंसर्ग झाला तर तो लवकर क्लिअर होत नाही. तर जंतुसंसर्ग झालाच नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला प्रिकॉशन्स किंवा काळजी घ्यावी लागते. मास्क वापरणे, स्वच्छ वातावरणात राहणे, सभोवताली स्वच्छता मेंटेन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे, स्वच्छ जेवण घेणे, म्हणजेच एकंदरीत स्वच्छता ठेवणे, हँड सॅनिटायझेशन करणे, गर्दी टाळणे आणि मास्क वापरणे, हे जे आपण कोविड काळात करत आहे किंवा ज्या काळजी आपल्याला सांगितल्या गेलेली आहे, आता सगळ्यांना माहिती आहे, तीच काळजी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी घ्यायची असते. खूपच छान सांगितलं सर हे तुम्ही की, आणि अत्यंत सोपं झालं लोकांसाठी की प्रत्यारोपणाच्या आसपास अराउंड ट्रान्सप्लांट की करोना काळातली काळजी ही लोकांना एकदम अगदी पाठ झालेली आहे आणि जमते पण आता त्यांनी ती अंगी स्वीकारलेली आहे ॲक्च्युली. आणि हे पण खूप महत्त्वाचं सांगितलं की वय जरी कमी असेल तरी त्या किशोरवयीन मुलांपुढे पूर्ण आयुष्य असतं आणि आपण फार विचार करू नये. जर ट्रान्सप्लांटची गरज पडली तर मोठ्या वयाची किडनी आपण लहान मुलांना देतो आहेत का, कारण त्यामुळेच आपण त्या मुलाचं पूर्ण आयुष्य चांगलं करणार आहोत. तर अर्थातच हे सगळं किडनी विकार तज्ज्ञ, नेफ्रॉलॉजिस्ट आणि बाकी लीगल टीम जी असते ट्रान्सप्लांटची यांच्या सल्ल्यानुसारच या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण ॲज सच खूप काळजी करायची गरज नसते. सर आज हा शेवटचा प्रश्न. एक मुद्दा मी याच्यात बोलला नाही. ट्रान्सप्लांटचा अजून एक फायदा आहे, म्हणजे आपण जर किशोरवयीन लोकांबद्दल बोलत आहे की डायलिसिस, म्हणजे आपल्याला जर कायमस्वरूपी किडनी आजार आहे, डायलिसिस जसं मी सांगितलं की इतर फंक्शन देऊ शकतं पण शरीराचे सर्व फंक्शन देत नाही. आणि त्याच्यात एक महत्त्वाचं फंक्शन आहे की सेक्शुअल फंक्शन जे आहे ते डायलिसिसवर रिस्टोअर होत नाही. तर जर अशा लोकांचं म्हणजे बऱ्याच समजा मुली असतील आणि त्यांना जर किडनीचा आजार कायमस्वरूपी असेल तर त्यांची पाळी इरेग्युलर होते किंवा बंद होते. तर अशा प्रकारचे हे जर फंक्शन त्यांना रिस्टोअर करायचे असेल किंवा त्यांना फर्टिलिटी मुलामध्ये किंवा मुलीमध्ये जर त्यांना फर्टिलिटी रिस्टोअर करायची असेल तर त्याला पर्याय प्रत्यारोपणच असतं. अच्छा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सांगितली. म्हणजे ॲज अ वुमन म्हणा, ॲज अ एक बाईचं नॉर्मल आयुष्य जगायचं असेल किंवा एका पुरुषाचं नॉर्मल आयुष्य जगायचं असेल तर ट्रान्सप्लांट अत्यंत महत्त्वाचं ठरतं अशा व्यक्तींसाठी. सर आता शेवटचा प्रश्न की यातले Malignancies वगैरे आहे का टीनेजमध्ये काही कॉमन? हो सर, मला एक विचारायचं होतं की ह्या टीनेज ग्रुपमध्ये काही मॅलिग्नन्सीज आहेत का अशा किडनीजच्या वगैरे, ज्या कॉमनली आपण ह्या अडोलेसंट ग्रुपमध्ये जास्त आढळतात? जनरली हा जो स्पेक्ट्रम आहे मॅलिग्नन्सीचा हा एकतर अर्ली चाइल्डहूडमध्ये आहे किंवा लेटमध्ये असतं. म्हणजे नेफ्रोब्लास्टोमा वगैरे जे असतात पण होणारच नाही असं नाही. किडनीचा कर्करोगसुद्धा किशोरवयीन वयातसुद्धा पहिल्यांदा माहीत पडू शकतो, होऊ शकतो. आणि तशा प्रकारचे आजार जर लवकर निदर्शनास आले, त्यांचं निदान लवकर झालं तर त्याला तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता ते ऑपरेशनद्वारे उपचार होऊ शकतो आणि ते त्यांचं क्युअरही होऊ शकतं. थँक्यू सर. यातले कोणते आजार टाळता येतात किंवा लवकर बरे करता येतात याच्यासाठी काही उपाययोजना करता येतील का आपल्याला, किंवा होऊच नाही म्हणून आपण काय करायला हवं की हा आजार या छोट्या गोष्टीमुळे होऊ शकतो आणि आपण होऊ नये म्हणून मग काय करायला हवं? येस, प्रिव्हेंटेबल म्हणजे खास करून युरिन इन्फेक्शन एक असा आजार आहे, लघवीचं इन्फेक्शन, ज्याला आपण प्रिव्हेंटेबल समजू शकतो. आणि प्रिव्हेंट करण्यासाठी काय करू शकतो की वॉटर इनटेक नॉर्मल राहायला पाहिजे. बरेचदा असं होतं की लहान म्हणजे मुलं ट्रॅव्हलिंगमध्ये असतात किंवा त्यांच्या छंदामध्ये इतके व्यग्न असतात की आईला मागे लागावं लागतं की तू पाणी पी. तर एक साधारणतः नॉर्मली 11 वर्षाच्या पुढे जे काही किशोर लोक आहेत त्यांनी दिवसातून कमीत कमी 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे, ज्याच्याने युरिन इन्फेक्शनची रिस्क कमी होते. किशोरवयीन मुलीमध्ये सुद्धा ही अडचण येते की जर ते स्कूल गोईंग असेल आणि स्कूलमध्ये चांगले टॉयलेट्स नसतील तर ते तिथे टॉयलेट वापरणं टाळतात आणि लघवी ला जात नाही, तर तीसुद्धा एक रिस्क असते त्यांना युरिन इन्फेक्शन होण्याची. तर त्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. शिवाय जर आपल्याला काही आजार आला म्हणजे त्याचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी
आजार झाला तर त्याचं लवकर निदान केलं आणि लवकर योग्य उपचार केला तर बऱ्याच आपल्या अडचणी सॉल्व्ह होतात. तर आजार येण्याच्या आधीच्या काही दक्षता आणि आजार झाला तर योग्य उपचार घेणे, आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करणे, आवश्यक तपासण्या करणे आणि ज्या दिशेने आपल्याला डॉक्टर पाठवतात त्या दिशेने त्या मार्गाचा अवलंब करून जर उपचार केला तर निश्चितच जास्त फायदा होईल आपला. थँक्यू सर. आपण अत्यंत मुद्देसूद आणि अत्यंत छान माहिती दिली किशोरवयीन मुलांमधले किडनी विकार या संदर्भात. जसं की काय असतात आजार हे, याची लक्षणे काय आहे, काय त्रास होऊ शकतो, आपण तपासण्या काय करायला हव्यात, त्यावर उपचार काय आहे, डायलिसिसची भीती बाळगायची गरज नाही किंवा ट्रान्सप्लांटचा जरी नेहमीसाठी डायलिसिस लागत असेल तरी ट्रान्सप्लांटचा ऑप्शन या मुलांमध्ये आपल्याला अवेलेबल असतो आणि फार काही वेगळी काळजी आपण घ्यायची गरज पडत नाही, कारण आपण सध्या ही काळजी ऑलरेडी घेतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजार होऊ नये म्हणजे की पाणी भरपूर प्यावं मुलींनी सगळ्यांनी, आणि मुलींसाठी टॉयलेट स्वच्छ असणं गरजेचं आहे. हे आम्ही वारंवार आमच्या मिशन पिंक हेल्थच्या कार्यक्रमांमधून सांगत असतो आणि आम्ही पूर्वीचे पण कार्यक्रम असे बरेचसे केले आहेत की ज्या मुलींच्या हायजिनिक प्रॅक्टिसेससाठी किंवा रिलेटेड प्रॅक्टिसेससाठी हे टॉयलेट्स स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं हा सर्वात मोठा एक इश्यू आहे की मुलींचे टॉयलेट्स स्वच्छ असणे, मुलांचे पण अर्थातच सगळ्यांचेच. हा सार्वजनिक जे टॉयलेट्स आहेत हे स्वच्छ असणं गरजेचं असतं. हे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने हायलाईट झालं आहे असं म्हणता येईल. आणि याबद्दल पूर्ण या सर्व कार्यक्रमाबद्दल, या माहितीबद्दल आणि आपण याबद्दल वेळ काढला आमच्यासाठी याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. माझे सौभाग्य, मला या कार्यक्रमात भाग घेण्याचा आनंद भेटला आणि तुमचा प्रश्नाचा फ्लोच इतका चांगला होता की मला व्यवस्थित उत्तर देण्यात आलं. थँक्यू सर. मी डॉक्टर उज्ज्वला झवर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. असं आज मिशन पिंक हेल्थ औरंगाबाद IMA तर्फे ॲडोलसंट किडनी डिसीजबद्दल आपल्याला अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे म्हणले तरी चालेल डॉक्टर सचिन सोनी हे वक्ते लाभले, ज्यांचे पेपर्स आंतरराष्ट्रीय लेवलला पारितोषिक मिळवलेले आहेत. त्यांनी आत्ता कोविडच्या दरम्यान खूप चांगली नवीन ट्रीटमेंट पद्धतीचा सुद्धा शोध लावला. असे वक्ते आज औरंगाबादकरांना आणि सगळ्यांनाच अवेलेबल झाले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमात खूप चांगला पुढाकार घेऊन छान प्रश्नोत्तराचा फ्लो ठेवला आमच्या सेक्रेटरी मयुरा काळे मॅडमनी आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम कंडक्ट केला, त्याबद्दल मी तिची पण आभारी आहे. आणि आमच्या महाराष्ट्र स्टेटच्या व्हाईस प्रेसिडेंट अर्चना भांडेकर मॅडम यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो. कुठलाही कार्यक्रम तुम्ही घ्या, कारण की आम्ही जो कार्यक्रम घेतो नेहमी ॲडोलसंट हेल्थसाठी आणि आमचं एमच ते आहे की जर ह्या 11 ते 19 वयोगटाचं जर आम्ही हेल्थ चांगली ठेवू शकलो तर सगळी पुढची पिढी चांगली निर्माण होणार आहे. आणि आज जर एवढ्या चांगल्या नॉलेजेबल पर्सन्स आम्हाला मिळतात आणि ते आपला वेळ देऊन त्यांच्यासाठी मार्गदर्शन करू इच्छितात आणि ते लेक्चर्स कायम आपल्या यूट्यूबवर फेसबुक लाईव्हवर अवेलेबल असतात, ह्यासारखं आमचं IMAचं खूप मोठं भाग्य आहे आणि त्याबद्दल मी त्यांची पण खूप आभारी आहे. आमच्या ह्या कार्यक्रमाला आमचे अध्यक्ष डॉक्टर रंजाळकर सर, आमचे सेक्रेटरी डॉक्टर गाडे सर यांचा नेहमीच सपोर्ट असतो आणि पूर्णपणे आम्हाला ते स्वातंत्र्य देतात. आम्ही ते कार्यक्रम त्यांच्यामुळेच खूप चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकतो. तर आज आपल्याला या कार्यक्रमातून खूप काही आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आपल्याला हेही कळलं आहे की लहानपणी जेव्हा मुला आजारी म्हणून येतात, पिडियाट्रिशियननी उच्च रक्तदाब मोजणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांची युरिनची तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. उलट्यानी जरी पेशंट आला, रॅशनी जरी पेशंट आला तरी त्याच्याकडे लक्ष देणं आणि लवकर लक्ष दिलं तर त्या आजाराची ट्रीटमेंट होऊ शकते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की मी माझ्या प्रॅक्टिसच्या पहिल्या वर्षात होते, त्यावेळी एक 8-9 वर्षाचा मुलगा माझ्याकडे फक्त उलटी आणि तापाने आलेला होता. त्याच्याबरोबर त्याला फॅरिंजायटिस होता आणि मी फक्त नेहमीच्या फिजिशियनच्या सवयीमुळे त्याचं BP बघितलं. त्याचं BP वाढलेलं होतं.
लगेच त्याला नेफ्रोटिक सिंड्रोम मिळाला, पण तो आज पूर्ण त्याची ट्रीटमेंट झाली. आज तो चांगल्या प्रकारे आयुष्य जगतो. आज पण मला भेटतो. आमच्या काळात मी जेव्हा 81 साली MD झाले, किडनी बायोप्सी करणं एवढं त्याचं प्रचलित नव्हतं. त्यावेळी आम्ही जर नेफ्रोटिक सिंड्रोम गेला तर आम्ही IV सायक्लोफॉस्फामाइड दिलेले आहेत आणि पेशंट पूर्ण रिकवर झालेले आहेत. आणि आज आता तो तुम्हाला किडनी बायोप्सीसारखं चांगलं एक्झामिनेशन तंत्र अवेलेबल आहे आणि किती पुढे गेलेलं आहे सगळं या शास्त्र. रिनल ट्रान्सप्लांट, त्याच्यातले सेफ ड्रग नंतर वापरायचे कोणते, त्याच्यात डॉक्टर काळजी घ्यायला तयार आहेत. तर ह्या सगळ्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमच्या मुलांकडे खूप चांगलं लक्ष द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. एवढ्यासाठीच आम्ही हे कार्यक्रम घेतो. तर नमस्कार. थँक्यू सर. छान झालं त्याची. बढिया, बढिया.